गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे। आजचा दिवस विशेष आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। आजच्याच दिवशी आज गुरु प्रतिपदा, काल माघ पौर्णिमा होती आणि आज प्रतिपदा। आजच्याच दिवशी नृसिंह सरस्वतीच्या अवतारातील श्री गुरुदेव दत्तांनी त्यांच्या निर्गुण पादुका गाणगापुरात स्थापित करून स्वतः पुष्पासनावर बसवून कृष्णा नदीच्या पात्रात कर्दळीवराकडे निज गमन केलं होतं। तो आजचाच दिवस। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। त्या निर्गुण पादुका आजही गाणगापुरात आहेत आणि अतिशय सुरक्षित ठेवलेल्या आहेत। ज्या ब्राह्मणांच्या सुपूर्त त्या पादुका केल्यात त्यांचेच वंशज त्या पादुकांची पूजा करतात। दुसरा कोणत्याही व्यक्तीने आजपर्यंत त्या पादुकांना स्पर्श केलेला नाही। असं म्हणतात की त्यांना त्या निर्गुण पादुकांना स्पर्श फक्त त्या 4 ब्राह्मणांच्या घरातील लोकांनाच आहे, स्त्रियांना नाही। आणि त्यांच्या वडिलोपार्जित त्या पादुकांची सेवा आजही चालू आहे आणि कोणीही आलं तरीही त्यांना दुरून पाहायला भेटतात त्या पादुका। गाणगापुरात तुम्ही बघितलं असेल, त्या निर्गुण पादुकांचं दर्शन तुम्ही घेतलं असेल। ऐकीव माहिती आहे, त्या पादुका इतक्या नाजूक आहेत की जर त्या रफली हाताळल्या गेल्यात तर त्यांच्यातून अक्षरशः रक्ताची चिळकांडी उडते असं ऐकलेलं आहे। प्रत्यक्ष बघितलं नाही, कारण लांबूनच बघायला देतात। स्पर्श तर काही मी करून बघितलेला नाही, पण मी तिथल्या ब्राह्मणाला विचारलं होतं की ह्या पादुकांचं दर्शन करायचं असेल, प्रत्यक्ष त्यांची पूजा मला करायची असेल तर किती पैसे घेणार? त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस, त्यांनी दिलेलं उत्तर तुम्हाला सांगतो। प्रत्यक्ष नरेंद्र मोदीजी जरी आलेत तरीही त्यांना त्या पादुकांना स्पर्श दर्शन होणार नाही। जेही काही दर्शन घ्यायचे ते इथूनच त्या छोट्याशा कोपच्यामधून। प्रत्यक्ष स्पर्श दर्शनाची परवानगी त्या घराण्यातील ब्राह्मणांशिवाय कुणालाही नाही आणि श्री गुरुदेव दत्ताची ऑर्डर आहे असं त्यांचं म्हणणं होतं, आमची नाही। जसं नृसिंह सरस्वतीतील अवतारातील श्री गुरुदेव दत्तांनी सांगितलं ते आम्ही फॉलो करतोय आणि आजपर्यंत तेच चालू आहे। ती गुरु प्रतिपदा आणि तो आजचा दिवस आपल्यासारख्या साधकांसाठी अतिशय महत्वाचा दिवस। निर्गुण पादुका, सद्गुरूच्या पादुका। गुरुदेव दत्त म्हणजे काय? गुरुदेव दत्त म्हणजे आज जेही जिवंत गुरु आहेत त्यांचे बॉस, त्यांचे प्रतिनिधी, आणि ते स्मार्तग्रामी असल्यामुळे आता आपण त्यांचं स्मरण करावं आणि निर्गुण रूपात त्यांनी आपल्या सोबत असावं। एवढी महाशक्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा हा नुसता बोलाचाच बात आणि बोलाचीच कडी नाही। ब्रह्मा विष्णू महेश 3 शिर 6 हात असे हे श्री गुरुदेव दत्त सत्व रज तमाच्याही पलीकडे निर्गुण स्वरूपात गाणगापुरात निर्गुण पादुकांच्या रूपात आजही आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो। मग तिथे जायची गरज आहे का? अजिबात नाही।
तुम्ही हृदयात त्या पादुका स्थापन करा आणि त्या निर्गुण पादकांपुढे आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयात भाव बळे आकळे येरवी नाकळे. शुद्ध भावाने त्या पादुकांच्या समोर नतमस्तक होऊन तुमचा शुद्ध भाव समर्पित करा. बघा काय चमत्कार घडतो तुमच्या आयुष्यात. एकदा स्वतःला लाडू, पेढे, बर्फ्या आणि नारळ समर्पित करण्यापेक्षा मी म्हणतो त्या निर्गुण पादुकांना तुम्ही एकदा स्वतःला समर्पित करून तर बघा. तुमच्या आयुष्यात काय ट्रान्सफॉर्मेशन होतं, काय बदल घडतो. व्यवस्थित तुमच्या महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवहीमध्ये लिहून ठेवा की मी त्या निर्गुण पादुकांच्या समोर समर्पित झालो आणि भौतिक जीवनात माझ्यात काय बदल झाला, सामाजिक जीवनात माझ्यात काय बदल झाला, आर्थिक जीवनात माझ्यात काय फरक पडला.